विद्यार्थी मित्रांनो, आज आपण PE4 अर्थात हेल्थ, योगा अँड फिजिकल एज्युकेशन, आरोग्य, योगा आणि शारीरिक शिक्षण यातील युनिट नंबर 1 हेल्थ एज्युकेशन अर्थात आरोग्य शिक्षण यातील 1.1 यामधील आरोग्याची संकल्पना, महत्त्व, आयाम किंवा पैलू आणि निकष किंवा निर्धारके याविषयी आपण अधिक माहिती मिळवणार आहोत. कॉन्सेप्ट ऑफ हेल्थ, इम्पॉर्टन्स, डायमेन्शन्स अँड डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ. त्यातला पहिला जो मुद्दा आहे 1.1.1 आरोग्याची संकल्पना. मित्रांनो, आज सर्वदूर आरोग्याची चर्चा आपण करत आहोत. सगळ्यांना असं वाटतं आहे की माझी रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली झाली पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय? तर रोगाच्या विरुद्ध लढण्याची शक्ती. हा विषय काढण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे की जगामध्ये हाहाकार मजवणारा एक साथीचा रोग प्रचंड वेगाने सर्वदूर पसरतो आहे, सर्व जगात पसरतो आहे, आणि तो म्हणजे कोविड-19. तो इतका वेगाने पसरतो आहे की त्याची आता दुसरी वेव पण येऊन गेलेली आहे. काही ठिकाणी तिसरी आलेली, काही ठिकाणी चौथीसुद्धा वेव येऊन गेलेली आहे. आणि तो इतका वेगाने पसरतो आहे की तो पटापट एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, आणि तो सर्वदूर आता सगळ्यांना त्रास देतो आहे. आणि त्याचा मृत्यूदर पण आता जवळपास 1.5 ते 2च्या आसपास तो पोहोचलेला आहे. इतर जगामध्ये त्याचा 3% 4%पर्यंतसुद्धा त्याचा वेग इतका झालेला आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांना भीती वाटायला लागलेली आहे. आणि म्हणून सर्वच जण आजच्या या वेळी आरोग्याच्या संदर्भातली चर्चा करत आहेत की प्रत्येकाला असं वाटतं की माझं आरोग्य हे उत्तम झालं पाहिजे, उत्तम राहिलं पाहिजे. आणि आपण सर्वजण आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला पाहतो आहोत की अनेक तज्ज्ञांनी आपापली मतं मांडलेली आहेत की रोगप्रतिकारक शक्ती जर वाढवायची असेल तर असं करा, पाण्याची वाफ घ्या, किंवा कोण काय सांगतो, कोण काय सांगतं. आणि मग प्रत्येकजण त्या पद्धतीने उपाय करून पाहतो आहे. आणि आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल त्या संदर्भातला विचार प्रत्येक व्यक्ती ही करू लागली आहे. थोडक्यात आरोग्याचाच विचार ती व्यक्ती करते आहे. माझं आरोग्य हे चांगलं झालं पाहिजे, उत्तम झालं पाहिजे. आणि यासाठी काही व्यक्ती श्रम करतात, काही व्यक्ती व्यायाम करतात, काही व्यक्ती आसने करतात, काही प्राणायाम करतात, काही ध्यान करतात. आणि त्यामुळे अशा ज्या व्यक्ती असतात यांना कोरोनाचीच काय, परंतु इतर कोणत्याही आजारांची भीती वाटत नाही. कारण अशा व्यक्ती आरोग्यासाठी खूप लक्ष घालतात. ते शरीरासाठी किमान 1 तास तरी देतात व त्यानंतर उर्वरित 23 तास ते त्यांच्या स्वतःच्या कामाला किंवा कर्तव्याला देतात. म्हणूनच संस्कृतमध्ये म्हणतात, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. याचा अर्थ शरीराला जी काही कर्तव्य असतात किंवा धर्म, अर्थ, काम, मोक्ष यापैकी कोणताही पुरुषार्थ साध्य करावायचा असेल तर त्यासाठी शरीर बलवान असणे अत्यंत आवश्यक आहे. शरीर किती जाड आहे किंवा किती बारीक आहे यावरून आरोग्य कधीही ठरत नसतं. तुम्ही म्हणाल की एखादा जाडजूड मनुष्य असेल आणि त्याला आरोग्य खूप चांगलं प्राप्त झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. किंवा एखादा खूप बारीक मनुष्य आहे आणि आपण असं म्हणू शकत नाही की याला आरोग्य नाही. म्हणजे एखादी व्यक्ती किती जाड आहे किंवा किती बारीक आहे यावरनं आपण कधीही त्याचं आरोग्य चांगलं किंवा वाईट ठरवू शकत नाही. आरोग्य चांगलं किंवा वाईट हे ठरवण्यासाठी त्याचे शरीर किती सहज आहे, तो समाजामध्ये किती स्पष्टपणे आपले विचार चांगल्या पद्धतीने मांडू शकतो किंवा समाजामध्ये सहजपणे मिसळू शकतो, तसेच तो चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे त्याला ठरवता आलं पाहिजे. यावरनं त्याचं आरोग्य ठरत असतं. म्हणजे केवळ शारीरिक आरोग्य म्हणजे आरोग्य कधीही नसतं. म्हणून आरोग्य जर ठरवायचं असेल तर त्यासाठी केवळ शरीर नाही तर त्याच्यासोबत मन आणि सामाजिक स्वास्थ्यसुद्धा अत्यंत
महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रातील एक नेते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे किडकिडीत स्वरूपाचे होते, परंतु त्यांचं मन एकदम कणखर होतं. वैचारिक पातळी खूप त्यांची उच्च स्वरूपाची होती. ते जे काही विचार मांडायचे एकदम रोखठोक त्यांचे विचार असायचे. त्यांच्या भाषणशैलीमुळे उभा महाराष्ट्र त्यांच्यावरती फिदा होता. त्यांचे विचार ऐकण्यासाठी खूप गर्दी असायची आणि त्यामुळे त्यानंतर त्यांनी अर्थात शिवसेनेचा पक्ष स्थापन केला. त्यानंतर त्यांनी खूप उभ्या महाराष्ट्रावरती राज्य केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्यांची शरीरयष्टी वास्तविक पाहायला गेलं खूप बारीक होती, परंतु असं कधीही नसतं की शरीर बारीक आहे, किडकिडीत आहे म्हणून त्यांचे आरोग्य हे उत्तम नसेल. ते कसं काय राज्य करू शकतील? म्हणजे इतरांवरती राज्य करण्यासाठी शरीर हे जाडच पाहिजे किंवा सुदृढच पाहिजे असं कुठेही म्हटलेलं नाही. जर त्यासाठी आवश्यक असतात ते त्या माणसाचे विचार, त्यांचं सामाजिक स्वास्थ्य, त्यांचे वाचन, त्यांच्या इतर अनेक गोष्टी, या सगळ्या गोष्टींवरती त्या व्यक्तीचे आरोग्य हे अवलंबून असतं. इंग्रजीमध्ये असं म्हणतात की स्ट्रॉंग माइंड कॅरी वीक बॉडी, बट वीक माइंड कॅनॉट कॅरी स्ट्रॉंग बॉडी. अगदी बरोबर या ठिकाणी म्हटलेलं आहे. एखाद्या व्यक्तीचं मन खूप जर स्ट्रॉंग असेल ना, तर त्याच्या सर्वसाधारण शरीराला ते सहजपणे निभावून घेऊ शकतो. म्हणजे जसं बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत म्हणता येईल, शरीरयष्टी त्यांची बारीक होती, परंतु मन त्यांचं खूप कणखर होतं. म्हणून त्यांनी मनाच्या जोरावरती, मानसिकतेच्या जोरावरती त्यांनी आपलं जीवन हे व्यतीत केलं आणि त्यांनी इतरांमध्ये राज्य केलं. परंतु जर वीक मात्र माइंड असेल, मन एकदम म्हणजे वीक असेल, तर अशा वेळेला मात्र जाडजूड शरीराला किंवा स्ट्रॉंग बॉडीला किंवा बॉडी बिल्डर माणसाला सुद्धा ते हलवून सोडतो. तो सुद्धा व्यवस्थितपणे जीवन जगू शकत नाही. त्याचं कारण काय की त्याला मनाची साथ नाही, त्याचं मन कणखर नाही. आणि म्हणून या वरील दोन्ही उदाहरणावरून आपल्याला असं म्हणता येईल की शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य हेही तितकेच महत्त्वाचे आहे. तरी मानसिक आरोग्यावर बरेच काही अवलंबून आहे. आता उदाहरण घ्यायचं म्हटलं की ज्यांना कोरोना झाला आहे व जी व्यक्ती मनाने खचून गेलेली असेल, तर अशा व्यक्तींना कोरोना लवकरच संपवतो. आणि अशी अनेक उदाहरणं मला असं वाटतं झाली असतील. ती व्यक्ती कोरोनामुळे कमी, परंतु इतर आजारांनी गेली असतील. कदाचित त्यांना हृदयाचा धोकासुद्धा झालेला असेल किंवा कोणाच्या किडन्या फेल झाल्या असेल किंवा कोणाला काय त्रास झाला असेल, परंतु हे केवळ ते झालेलं आहे ते फक्त मनाच्या कमकुवतपणामुळे. म्हणून जी व्यक्ती मनाने कमकुवत आहे ती आरोग्यसंपन्न कशी असू शकते, असा सुद्धा एक प्रश्न आपल्याला पडतो. म्हणून आरोग्य म्हणजे केवळ शारीरिक आरोग्य नसतं, तर मानसिक आरोग्यसुद्धा महत्त्वाचं असतं, सामाजिक स्वास्थ्यसुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं. या उलट एखाद्या व्यक्तीला कोरोना झालेला आहे, ती व्यक्ती समजा दवाखान्यात ॲडमिट असते आणि इतरही अनेक लोक ॲडमिट असतील. अशा वेळेला त्या व्यक्तीने जर ठरवतं मला कोरोनामुळे कोणताही त्रास होणार नाही, मला काहीही होणार नाही, अशा प्रकारची वृत्ती जर त्याने ठेवली, अशा प्रकारची कणखर प्रवृत्ती ठेवली, तर व्यक्ती औषधोपचाराच्या मदतीने लवकर बरी होते. म्हणजे शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य देखील महत्त्वाचे आहे. याचा अर्थ आरोग्य म्हणजे केवळ शारीरिकच असते असे नाही, तर मानसिक आरोग्य देखील असते. भारतात फार प्राचीन काळापासून संध्याकाळी दिवा लावणीच्या वेळेला एक प्रार्थना नेहमी म्हटली जाते आणि ती म्हणजे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा. या प्रार्थनेत देखील दिव्याला नमस्कार करताना चांगल्या आरोग्याची व चांगल्या मानसिक स्वास्थ्याची मागणी आपण करतो. धनापेक्षा सुद्धा आरोग्यरूपी धन फार महत्त्वाचे असते. आरोग्य शिक्षण ही संकल्पना देखील साधारणतः 1918 साली अमेरिकेमध्ये अस्तित्वात आली. भारतात 1960मध्ये स्कूल हेल्थ कमिटीची स्थापना झाली व त्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याला महत्त्व देण्यात आले. शाळेतसुद्धा विद्यार्थ्यांची आरोग्याची तपासणी झाली पाहिजे हा विचार पुढे आला, जेणेकरून मुलेही आरोग्यमय होतील, सुदृढ बनतील आणि देश चालवण्यासाठी उत्तम नागरिक बनतील अशी अपेक्षा या कमिटीमार्फत केली गेली. आरोग्याच्या संदर्भातली ही जी संकल्पना आपण पाहिली, ही वेगवेगळ्या उदाहरणाच्या मदतीने आपण पाहिली की भारतामध्ये आरोग्याच्या संदर्भामध्ये कसा विचार केला गेला किंवा केला जातो हे आपण पाहिले.
परंतु आरोग्य या शब्दाच्या काही व्याख्या काही तज्ज्ञांनी केलेल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत. जागतिक विश्व स्वास्थ्य संघटना म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या मते आरोग्य म्हणजे केवळ रोग किंवा अशक्तपणा यांचा अभाव नव्हे, तर शारीरिक, मानसिक व सामाजिक सुस्थिती होय. म्हणजे शारीरिक, मानसिक व सामाजिक सुस्थिती. सुस्थिती याचा अर्थ होतो चांगली स्थिती. शारीरिक चांगली स्थिती, मनाची चांगली स्थिती आणि त्या व्यक्तीच्या समाजाबरोबरचा असलेला व्यवहारसुद्धा चांगला असला पाहिजे. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती शरीराने चांगली असेल, मनाने पण चांगली असेल आणि त्याची सामाजिक आरोग्य देखील चांगलं असेल, तेव्हा आपण असं समजायचं की ती व्यक्ती आरोग्यमयी आहे किंवा त्या व्यक्तीचं आरोग्य खूप चांगलं आहे. म्हणजे केवळ रोग किंवा अशक्तपणा यांचा अभाव म्हणजेच आरोग्य असं आपल्याला म्हणता येत नाही. कारण शरीरामध्ये समजा रोग नाही आहे, अशक्तपणा पण नाही आहे, या दोन्ही गोष्टी नाही आहेत, परंतु त्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य जर बिघडलेलं असेल किंवा सामाजिक आरोग्य देखील खूप चांगलं नसेल, तर अशा वेळेला ती व्यक्ती त्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं आहे असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही. म्हणजे एक वेळेला समजा काही कारणाने एखादा रोग झाला असेल किंवा अशक्तपणा आला असेल, तर तो काही औषधोपचाराने चांगला होऊ शकतो, परंतु माणसाचं आरोग्य हे केवळ या दोन गोष्टींमुळे आपल्याला नक्कीच ठरवता येणार नाही. त्यासाठी आपल्याला शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक व सामाजिक स्वास्थ्य अत्यंत महत्त्वाचं आहे. हेच त्यांनी इंग्रजीमध्ये म्हटलं की हेल्थ इज अ प्लेस ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मिअरली द ॲब्सेन्स ऑफ डिसीज ऑफ इन्फॉर्मिटी. दुसरी जी व्याख्या आहे J.F. विल्यम्स यांच्या मते स्वास्थ्य हा जीवनाचा असा एक गुण आहे की जो व्यक्तीला अधिक चांगल्या प्रकारे जिवंत राहणे व सर्वोच्च रूपाने सेवा करण्यास योग्य बनवितो. बघा J.F. विल्यम्स यांनी असं म्हटलेलं आहे की स्वास्थ्य हा जीवनाचा असा एक गुण आहे. म्हणजे बघा स्वास्थ्य हा एक गुण आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि तो पण जीवनाचा एक गुण असं म्हटलेलं आहे त्यांनी की जी व्यक्तीला अधिक चांगल्या प्रकारे जिवंत राहणे म्हणजे स्वास्थ्य ज्याचं चांगलं असेल तर त्याला जीवन जगण्यासाठी सुद्धा खूप आनंद मिळतो. त्याला जीवन जगण्यासाठी त्याला मजा पण येतो, त्याला आनंद पण मिळतो. परंतु ज्यांचं स्वास्थ्य बिघडलेलं असेल तर तो मात्र त्यावेळेला गुण राहत नाही, तो अवगुण होऊन बसतो आणि मग अशी व्यक्ती काय म्हणते की बस मी आता खूप कंटाळलो या जीवनाला, आता मला नको हे जीव. आता उदाहरण द्यायचं असेल तर समजा कॅन्सर झालेली व्यक्ती असेल किंवा डायबिटीज झालेली व्यक्ती असेल किंवा ज्यांना ब्लड प्रेशरचे आजार असेल किंवा ज्यांच्या किडन्या फेल झालेल्या असतील, तर अशा व्यक्तींचं जीवन जेव्हा आपण पाहतो आणि त्यांचे विचार जेव्हा ऐकतो तेव्हा ते त्यांच्या विचारातून आपलं म्हणणं व्यक्त करतात की नको, औषधं खाऊन खूप कंटाळा आलेला आहे, आता मला हे जीवन नकोसं वाटायला लागलेलं आहे. कारण औषधोपचाराचा इतका वाईट परिणाम त्यांच्या शरीरावरती होत जातो की ते शरीरसुद्धा त्या औषधाला आता प्रतिसाद देत नाही. त्याचा परिणाम असा होतो की त्या माणसाला खूप त्रास होतो म्हणून ते स्वास्थ्य राहत नाही, त्या माणसाचं स्वास्थ्य बिघडतं, अस्वास्थ्य होऊन बसतं. आणि म्हणून तो जो गुण म्हणून त्यांनी आरोग्याचा जो गुण म्हटलेला आहे माणसाच्या स्वास्थ्याला, तर तो गुण अजिबात राहत नाही. आणि म्हणून जीवन जगण्यासाठी स्वास्थ्य हा एक गुण असा आहे की व्यक्तीला अधिक चांगल्या प्रकारे जिवंत राहता येतं. नाही तर तो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यांना कॅन्सर आहे किंवा ज्यांना किडनीचा त्रास आहे तर तो जिवंतपणेच मेलेला असतो. कारण त्याला फक्त त्याचं सगळं लक्ष त्याच्याचकडे असतं की माझं कसं होईल, मी आता किती काळ जिवंत राहील. पण त्याला जीवनाचा जो खरा आनंद आहे तो त्याला मिळतच नाही. त्याला जे काही साध्य करायचं आहे म्हणजे अंतिम ध्येय जे आपण म्हणतो की मोक्षप्राप्ती, या गोष्टीकडे त्याचं लक्षच राहत नाही. लक्षात घ्या, म्हणजे समाजासाठी आपल्याला काही चांगलं करता येईल का याच्याकडे सुद्धा त्याचं लक्ष राहत नाही. तो फक्त व्यक्तिगत त्याचं आयुष्य फक्त जगत असून ते सुद्धा कंटाळवाणं, ते सुद्धा नीरस आणि ते सुद्धा त्रासदायक. तर अशा प्रकारचं जर जीवन असेल तर त्या जीवनाला काही अर्थ राहत नाही. म्हणून विल्यम्स काय म्हणतात की स्वास्थ्यरूपी जर एखादी व्यक्ती
जीवन जगत असेल तर ती व्यक्ती समाजाची सेवा करण्यासाठी तो तयार असतो सर्वोच्च रूपाने. ते सुद्धा कसं सर्वोच्च रूपाने सेवा करण्यास ती व्यक्ती योग्य असते. आणि म्हणून विल्यम्स यांच्या मते शारीरिक स्वास्थ्य म्हणजे एक गुण आहे आणि तो प्रत्येक व्यक्तीमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. तिसरी जी व्याख्या आहे मित्रांनो ती म्हणजे महात्मा गांधी यांच्या मते शारीरिक सहजता म्हणजे आरोग्य होय. सहजता म्हणजे सहजपणे आणि शारीरिक सहजता म्हणजे काय तर शरीराची सहजपणे होणारी हालचाल याला शारीरिक सहजता असं म्हणता येईल. उदाहरणार्थ जर व्यक्तीला सहजपणे बसता येत असेल, सहजपणे उठता येत असेल, सहजपणे त्याला काम करता येत असेल, सहजपणे त्याला हाताच्या पायाच्या हालचाली करता येत असतील, सहजपणे तो एखादं ओझं उचलू शकत असेल, सहजपणे ते खाली ठेवू शकत असेल किंवा सहजपणे तो आपले विचार मांडू शकत असेल, सहजपणे तो समाजामध्ये राहू शकत असेल, तर अशा प्रकारची जी सहजता आहे एखाद्या व्यक्तीच्या अंगी त्याला महात्मा गांधीजींनी आरोग्य असं म्हटलेलं आहे. चौथी व्याख्या हर्बर्ट स्पेन्सर ते म्हणतात की चांगला प्राणी होणे ही जीवनाच्या साफल्याची पहिली गोष्ट आहे आणि चांगल्या माणसांवरच राष्ट्राची चांगली अवस्था निर्भर आहे. आता चांगला प्राणी होणे असं जरी या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे पण इथं त्यांना म्हणायचं असं आहे की चांगला मनुष्य होणं ही जीवनाच्या साफल्याची पहिली गोष्ट आहे. म्हणजे माणसाचं जीवन केव्हा सफल होतं की जेव्हा ती व्यक्ती एक चांगली व्यक्ती म्हणून जर जीवन जगत असेल किंवा ती चांगली व्यक्ती म्हणून समाजाला परिचित असेल की नाही हा व्यक्ती खूप चांगला आहे, इथंच तो खऱ्या अर्थाने तो सफल झालेला आहे. पहिली पायरी त्याने पूर्ण केलेली आहे असं स्पेन्सर म्हणतात. आणि त्यानंतर ते असं पुढे जाऊन म्हणतात की चांगल्या माणसांवरच राष्ट्राची चांगली अवस्था निर्भर आहे. चांगल्या माणसांवर राष्ट्राची चांगली अवस्था निर्भर आहे. जसं राष्ट्राची जर समजा आपल्याला प्रगती करायची असेल तर त्यासाठी चांगल्या लोकांची मदत असणं किंवा चांगले लोक त्या ठिकाणी काम करत असतील तर राष्ट्राची प्रगती ही चांगल्या पद्धतीने होत असते. त्याची अवस्था जी असते त्या राष्ट्राची ही अत्युच्च स्तरावरती ती जाऊन पोहोचलेली असते. परंतु ज्या राष्ट्रातले लोक हे चांगले नसतात, फार थोडे लोक चांगले असतात आणि जास्तीत जास्त लोक समजा वाईट वागत असतील आणि देशाच्या विकासामध्ये हातभार न लावता जर त्याचा विरोध करत असतील तर मात्र त्या देशाची अवस्था ही खूपच वाईट असते, खूपच गंभीर असते असं हर्बर्ट स्पेन्सर यांना म्हणायचं आहे. आता स्वास्थ्याच्या नंतरची पुढची जी बाब आहे ती म्हणजे आरोग्य शिक्षण. आपण आरोग्याच्या बाबतीतली संकल्पना बघितली पण आता आपण आरोग्य शिक्षणाची संकल्पना बघणार आहोत. आता या शब्दाचा अर्थ काय आहे की आरोग्याच्या संदर्भातील शिक्षण म्हणजेच आरोग्य शिक्षण. म्हणजे ज्या शिक्षणामुळे व्यक्तीचे शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक आरोग्य विकसित करण्यासाठी मदत होते त्या शिक्षणाला आरोग्य शिक्षण असे म्हणतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शिक्षणाने मनुष्य काय होतो, विकसित होतो, पुढारलेला होतो, चांगला नागरिक आपल्याला घडवता येतो. आता या ठिकाणी आरोग्य शिक्षण आहे पण कसलं आहे, आरोग्याचे शिक्षण आहे याचा अर्थ. आणि आरोग्य हे शारीरिक, मानसिक आणि तसेच सामाजिक स्वरूपाचं आणि जेव्हा असेल आणि जे शिक्षण त्या व्यक्तीचं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक जर आरोग्य चांगलं बनवत असेल तर त्याला आपण त्या शिक्षणाला आरोग्य शिक्षण असं म्हणतात. शिक्षणशास्त्र शब्दकोश यांच्यानुसार आरोग्य शिक्षण म्हणजे आरोग्य टिकवण्यासाठी शिक्षणाचा केलेला उपयोग होय. आता आरोग्य टिकवण्यासाठी शिक्षणाचा केलेला उपयोग म्हणजे काय. आता शिक्षणशास्त्र शब्दकोश यांच्यानुसार आरोग्य शिक्षण म्हणजे आरोग्य टिकवण्यासाठी शिक्षणाचा केलेला उपयोग आहे. याचा अर्थ आरोग्य हे स्थिर कधीच नसतं असं कदाचित असेल आणि ही गोष्ट बरोबर आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये केव्हा ना केव्हा तरी आरोग्य हे बिघडलेलं असतं, आरोग्य हे खराब झालेलं असतं असं आपल्याला म्हणता येईल. पण जर आपल्याला ते आरोग्य पुन्हा मिळवायचं असेल,
पुन्हा प्राप्त करायचं असेल तर अशा वेळी आपल्याला आरोग्य शिक्षणाची मदत होते. त्या आरोग्य शिक्षणामुळे ती व्यक्ती काय करू शकते तर त्याच्या शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य ते चांगल्या पद्धतीने ठेवू शकते. नंतरची व्याख्या आहे जॉन एम लॉस्ट. या ठिकाणी जॅन झालेलं आहे, त्याला जॉन एम लास्ट असं वाचा. ज्या प्रक्रियेद्वारे व्यक्ती व लोकांचा समूह किंवा समाज अशा प्रकारे वागायला शिकतो की ज्यातून त्यांच्या आरोग्याचे संवर्धन होते, आरोग्य कायम राहते, किमान पातळीपर्यंत येते, त्या प्रक्रियेला आरोग्य शिक्षण असं म्हणतात. पुन्हा एकदा वाचूया. ज्या प्रक्रियेद्वारे व्यक्ती व लोकांचा समूह समाज अशा प्रकारे वागायला शिकतो की ज्यातून त्यांच्या आरोग्याचे संवर्धन होते, आरोग्य कायम राहते, किमान पातळीपर्यंत येते, त्या प्रक्रियेला आरोग्य शिक्षण असं म्हणतात. खूपच सुंदर अशी व्याख्या या जॉन एम लॉस्ट यांनी अशी केलेली आहे की आरोग्य शिक्षण म्हणजे ही प्रक्रिया आहे असं ते म्हणतात. आणि ही प्रक्रिया नेमकी कशी आहे की व्यक्ती आणि लोकांचा समूह म्हणजे समाज, म्हणजे व्यक्ती आणि समाज यांना अशा प्रकारे वागायला शिकवते की ज्यातून त्यांच्या आरोग्याचे संवर्धन होतं. म्हणजे आरोग्य तर प्रत्येक व्यक्तीचं असतंच असतं, परंतु त्याचं संवर्धन देखील होतं, म्हणजे त्याच्यात वाढ होते. आता इथं आरोग्याचे संवर्धन या ठिकाणी खूप मोठा अर्थ लपलेला आहे. म्हणजे केवळ शरीराची वाढ होणं असं अपेक्षित नाही आहे, झाडझूड होणं असं अपेक्षित नाही आहे, तर व्यक्तीचं शारीरिक आरोग्य म्हणजे कुठल्याही प्रकारचा रोग नसणं ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं मानसिक आरोग्य देखील चांगलं असणं. तिसरी गोष्ट म्हणजे सामाजिक आरोग्य देखील चांगलं असणं. या सर्व गोष्टी त्या आरोग्याच्या संवर्धनामध्ये अपेक्षित आहेत. आणि मग जिथं आरोग्य कायम राहतं, बघा आरोग्य कायम राहणं किती महत्त्वाचा शब्द त्यांनी वापरला आहे की म्हणजे आता आरोग्य माझं चांगलं आहे आणि दुसऱ्या दिवशी आरोग्य माझं बिघडलं तर त्या आरोग्याला काही महत्त्व नाही. तर आरोग्य म्हणजे काय की ते दीर्घकाळपर्यंत चांगलं असणं अत्यंत आवश्यक आहे. की 2-4 दिवसासाठी 8 दिवसासाठी आरोग्य चांगलं, पुन्हा बिघडलं, पुन्हा चांगलं झालं, याला काहीही अर्थ नाही. तर आरोग्य म्हणजे काय, दीर्घकाळपर्यंत ते आरोग्य चांगलं असलं पाहिजे. बऱ्याच व्यक्ती आपल्याला भेटतात आणि म्हणतात की मी गेल्या 6 महिन्यापासून औषधाची एकही गोळी घेतलेली नाही. याचा अर्थ काय होतो की त्या व्यक्तीने शरीरामध्ये काहीतरी वाईट निर्माण होईल किंवा वात निर्माण होईल, पित्त निर्माण होईल किंवा कफ निर्माण होईल, अशा प्रकारचं काही ते जास्तीचं खात नाही किंवा ज्याच्यामुळे शरीर प्रकृतीमध्ये काहीतरी दोष निर्माण होतील, अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं सेवन ते करत नाही, व्यसन ते करत नाही. आणि अशा प्रकारच्या त्या व्यक्तीच्या वागण्यामुळे काय होतं की तिचं आरोग्य जे आहे ते खूप म्हणजे चांगल्या पद्धतीचं राहतं आणि किमान पातळीपर्यंत येतं. किमान पातळीपर्यंत येणं म्हणजे काय की चांगलं आरोग्याचं जे लक्षण आहे की त्या व्यक्तीच्या राहण्याच्या ज्या पद्धतीमध्ये सहजता असली पाहिजे. आता समजा 4 लोक उभे आहेत आणि उभं असताना सहजपणे त्याला बोलता आलं पाहिजे, सहजपणे काहीतरी कृती करता आली पाहिजे, त्याचे विचार त्याला मांडता आले पाहिजेत. पण समजा तो कोणतेही विचार मांडू शकत नसेल, त्याला समजा कसला तरी शारीरिक त्रास असेल किंवा काहीही समजा त्याला प्रॉब्लेम असेल, तर अशा वेळेला ती व्यक्ती आरोग्यमयी आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे आरोग्य हे किमान पातळीपर्यंत असलं पाहिजे. याचा अर्थ काय की सदोदितपणे नेहमी त्या व्यक्तीचं आरोग्य हे सतत चांगलं असलं पाहिजे. हां, एक विशिष्ट प्रकारची जी पातळी समजा त्यांनी हा शब्द वापरलेला असेल तर त्या पातळीपर्यंत त्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं असणं अत्यंत आवश्यक आहे. तर ह्या प्रक्रियेला त्यांनी आरोग्य शिक्षण असं म्हटलेलं आहे. आता आरोग्य किमान पातळीपर्यंत येण्यासाठी काय अपेक्षित आहे, कोणती प्रक्रिया अपेक्षित आहे? पहिली गोष्ट म्हणजे सात्विक अन्नाचा नेहमी केलेला उपयोग असं आपल्याला म्हणता येईल. जे सिजनेबल फळ असेल ते सिजनेबल फळ त्या व्यक्तीने खाणं. त्याच्यानंतर आपलं जे घरचं अन्न आहे, मग भाजी पोळी असेल, वरण भात असेल किंवा इतर फळं असतील किंवा ड्रायफ्रूट्स असतील,
तर अशा प्रकारचं अन्न त्याने सेवन करायचं आणि घराचं शुद्ध पाणी त्याने प्यायचं. तर अशा प्रकारचं चांगलं खाणं किंवा चांगलं पिणं याच्यामध्ये आरोग्य हे लपलेलं आहे. चांगल्या पुस्तकांचं वाचन करणं याच्यातून मानसिक आरोग्याची निर्मिती होते. त्याच्यानंतर आपल्या चांगल्या विचाराने समाजाला प्रभावित करून समाजामध्ये आपले विचार मांडणं आणि समाजाला आपण प्रिय होणं किंवा समाजाला असं वाटलं पाहिजे की ही व्यक्ती खूप चांगली आहे. तर अशा पद्धतीच्या या सर्व प्रक्रियेला आरोग्य शिक्षण असं म्हणतात. आणि जॉन एम लॉस्ट यांच्या विचारानुसार म्हणजे माणसाचं आरोग्य किमान पातळीपर्यंत अशा प्रकारच्या गोष्टीमुळे हे होऊ शकतं आणि याची खरंच गरज आहे. पण आज आपल्याला असं दिसतंय की किमान पातळीपर्यंत आरोग्य आपल्याला बऱ्याच व्यक्तींचं पाहायला मिळत नाही. त्याची अनेक कारणं आहेत. व्यसन हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण असू शकतं की बऱ्याच व्यक्ती ज्या गोष्टी खायला नाही पाहिजेत, उदाहरणार्थ विमल असेल किंवा पान असेल किंवा गुटखा असेल किंवा दारू पिणं असेल, ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की असं काही खाण्यामुळे दाताचं आरोग्य खराब होतं, शरीरातील आतील इंद्रियांचं आरोग्य खराब होतं. दारू पिण्यामुळे लिव्हर हे खराब होतं किंवा पचन संस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणजे ह्या माणसाच्या विचित्र वागण्यामुळे काय होतं की शारीरिक आरोग्याची ही जी किमान पातळी असते ती टिकत नाही, ती त्याच्यापेक्षा खाली जाते, कमी होते. आणि म्हणून आरोग्य शिक्षणाची ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया किंवा या प्रक्रियेमध्ये एकदम साध्या सोप्या गोष्टी लपलेल्या आहेत. खूप काही त्याच्यात लपलेलं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे छोटे छोटे खेळ दिवसातून एकदा तरी माणसाने खेळले पाहिजेत. चांगली पुस्तकंही वाचली पाहिजेत. किमान 1 तासभर तरी माणसाने व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यांना व्यायाम करणं शक्य असेल त्यांनी व्यायाम करावा. ज्यांना आसनं करायची असेल त्यांनी आसन करावे. ज्यांना प्राणायाम करायचे असेल त्यांनी प्राणायाम करावे. ज्यांना ध्यान करायचं असेल त्यांनी ध्यान करावं. ह्या ज्या प्राचीन ऋषीमुनींनी काही गोष्टी ज्या भारतीय संस्कृतीनुसार सांगून ठेवलेल्या आहेत त्या अतिशय खूप आणि चांगल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना असेलच की आसनं, प्राणायाम आणि ध्यानमुळे माणसाची रोगप्रतिकारशक्ती ही कित्येक पटीने तरी वाढत असते असं सिद्ध झालेलं आहे. तर अशा व्यक्ती खूप कधीही औषध घेताना मी बघितलेले नाहीत किंवा असं ऐकिवातसुद्धा आहे. लक्षात घ्या. म्हणून ही जी प्रक्रिया आहे, आरोग्य चांगलं राहावं, आरोग्य किमान पातळीपर्यंत राहावं यासाठी हा जो विचार या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे, हा विचार म्हणजे जी आरोग्य शिक्षणाची प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमुळे आरोग्य माणसाच्या किमान पातळीपर्यंत राहू शकतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण आरोग्याची जी संकल्पना आहे या संकल्पनेबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे. यानंतर पुढच्या तासाला आपण आरोग्याचं जे महत्त्व आहे ते आपण बघणार आहोत. या ठिकाणी आपला हा जो टॉपिक आहे हा पूर्ण केलेला आहे.